नमस्कार सर्वांना, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, डाळिंबीच्या बागेत फुलोरा आल्यानंतर परागीभवन होऊन फळाची सेटिंग झाली की शेतकऱ्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू होतो। कारण फळ सेट झाल्यानंतर घेतलेली योग्य काळजीच पुढे फळाची वाढ, गुणवत्ता, रंग, आकार आणि उत्पादन ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की डाळिंबाची सेटिंग झाल्यानंतर बागेची कोणती काळजी घ्यावी, पाणी व्यवस्थापन कसं करावं, खत व्यवस्थापन कसं ठेवावं, खोड रोगाचे नियंत्रण कसं करावं आणि फळाची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी व्यवस्थापन। डाळिंबाची सेटिंग झाल्यानंतर झाडाला पाण्याची गरज असते, पण याचा अर्थ असा नाही की झाडाला गरजेपेक्षा जास्त पाणी द्यायचं। बागेतील जमीन, झाडाचं वय, हवामान आणि जमिनीचा प्रकार यानुसार पाण्याचं नियोजन करावं। विशेषतः फळ सेटिंगनंतर अचानक जास्त पाणी दिलं किंवा पाण्याचा ताण आणि नंतर अचानक जास्त पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली तर फळांना तडे जाण्याची शक्यता वाढू शकते। त्यामुळे ठिबक सिंचनाद्वारे नियमित आणि संतुलित पाणी व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खत व्यवस्थापन। फळ सेटिंग झाल्यानंतर झाडाची अन्नद्रव्याची गरज वाढते। या काळात फक्त एकाच खतावर अवलंबून न राहता माती परीक्षण आणि पाण्याच्या विश्लेषणानुसार खत व्यवस्थापन करणं अधिक योग्य ठरतं। नत्र, स्फुरद, पलाश यासोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची गरजही पिकांच्या अवस्थेनुसार असू शकते। पण मित्रांनो, कोणतेही खत किंवा अन्नद्रव्य अंदाजाने किंवा जास्त प्रमाणात देऊ नका। आपल्या बागेची परिस्थिती आणि स्थानिक कृषी तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच खताचा वापर करा। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळाची विरळणी। एका फांदीवर किंवा एका झाडावर गरजेपेक्षा जास्त फळ राहिले तर प्रत्येक फळाला पुरेसे अन्नद्रव्य मिळणं कठीण होतं। त्यामुळे फळाची संख्या आणि झाडाची ताकद यामध्ये योग्य संतुलन ठेवणं आवश्यक असते। कमकुवत, खराब आकाराची, रोगट किंवा कोडग्रस्त फळं वेळेवर काढून टाकावीत। यामुळे झाडाची ऊर्जा चांगल्या फळांच्या वाढीसाठी वापरली जाते। चौथी गोष्ट म्हणजे कीड आणि रोगांचं नियमित निरीक्षण। फळ सेटिंगनंतर बागेत नियमित फेरफटका मारणं खूप महत्त्वाचं आहे। पानावर, नवीन फुटीवर आणि फळावर बारकाईने लक्ष द्या। फळावर डाग दिसत आहेत का? फळामध्ये छिद्र दिसत आहेत का? पान वाकडी किंवा खराब होत आहेत का? झाडाच्या फांद्यावर काही रोगाची लक्षणे दिसत आहेत का? हे सर्व वेळेवर तपासणं गरजेचे आहे। विशेषतः पावसाळी आणि दमट वातावरणात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो। यामुळे बागेत हवा खेळती राहील याची काळजी घ्या आणि रोगाची लक्षणं दिसल्यास तज्ज्ञाचा सल्ल्याने योग्य उपाययोजना करा। पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बागेतील स्वच्छता। बागेत गळलेली फळं, रोगट फळं, खराब पान किंवा संक्रमित फांद्या पडलेल्या असतील तर त्या बागेत ठेवू नका। अशा गोष्टी वेळेवर काढून बाग स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे। कारण बागेतील स्वच्छता चांगली असेल तर अनेक कोड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते। सहावी गोष्ट म्हणजे फळांना आधार देणे। फळाची वाढ होत असताना फांद्यावर वजन वाढतं, काही वेळा फांद्या वाकतात किंवा तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे आवश्यकतेनुसार फांद्यांना योग्य आधार द्यावा। फळ जमिनीला टेकणार नाहीत याची काळजी घ्यावी। यामुळे फळांचं नुकसान कमी होतं आणि बागेची गुणवत्ता टिकून राहते। सातवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळावर सूर्यप्रकाश आणि तापमानाचा परिणाम। डाळिंबीच्या फळांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळणं गरजेचे आहे, पण काही भागात अतितीव्र उन्हामुळे फळावर सनबर्न किंवा त्वचेचे नुकसान होऊ शकतं। म्हणून बागेची छाटणी आणि कॅनोपी व्यवस्थापन योग्य
पद्धतीने असणं महत्त्वाचं आहे. झाडाची गर्दी खूप जास्त ठेवू नका आणि झाड पूर्णपणे उघडंही ठेवू नका. 8वी गोष्ट म्हणजे तण व्यवस्थापन. बागेत तण वाढल्यामुळे पाणी, अन्नद्रव्ये आणि झाडामध्ये स्पर्धा निर्माण होते. त्यामुळे बागेतील ताण वेळच्या वेळी नियंत्रित करा. पण तण नियंत्रणासाठी कोणताही रासायनिक उपाय करण्यापूर्वी त्याचा डाळिंबाच्या झाडावर आणि जमिनीवर होणारा परिणाम लक्षात घ्या. स्थानिक कृषी तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच योग्य पद्धत निवडा. 9वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळांना तडे जाण्यापासून बचाव. डाळिंबामध्ये फळांना तडे जाणे ही शेतकऱ्यासाठी मोठी समस्या असू शकते. यामध्ये नियमित पाणी व्यवस्थापन, हवामानातील बदल, अन्नद्रव्याची कमतरता आणि इतर अनेक कारणांचा सहभाग असू शकतो. म्हणून पाण्याचा ताण देऊ नका आणि अचानक मोठ्या प्रमाणात पाणी देण्याचं टाळा. कॅल्शियम आणि इतर अन्नद्रव्याची गरज बागेच्या परिस्थितीनुसार असू शकते. त्यामुळे अन्नद्रव्य व्यवस्थापन, माती परीक्षण आणि तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसार करणं योग्य आहे. 10वी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळाची नियमित पाहणी. मित्रांनो, एकदा फळ सेटिंग झालं की आपलं काम संपत नाही. खरं तर इथूनच शेतकऱ्याची खरी काळजी सुरू होते. दर 2-3 दिवसांनी बागेची पाहणी करा. फळाची वाढ कशी होत आहे ते पहा, पानाची स्थिती पहा, नवीन फुटीची स्थिती पहा, कीड आणि रोगाची लक्षणं तपासा. लक्षण दिसल्यानंतर लगेच योग्य निदान करणं महत्त्वाचं आहे. कारण कोणत्याही रोगावर किंवा किडीवर अंदाजे औषध फवारणी करणं टाळावे. फवारणी करताना औषधाचा डोस, पाण्याचं प्रमाण आणि फवारणीची योग्य वेळ यासाठी उत्पादनाच्या लेबलवरील सूचना आणि कृषी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. मित्रांनो, डाळिंबाची बाग ही एक दिवसाची शेती नाही. बागेची निगा राखण्यासाठी सातत्याने निरीक्षण आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. फळ सेटिंगनंतर आपण जर पाणी, खत, कीड, रोग नियंत्रण, तण व्यवस्थापन आणि फळाची संख्या याचं योग्य नियोजन केलं तर पुढे चांगल्या गुणवत्तेची फळं मिळण्यास मदत होते. आणि शेवटी एक महत्त्वाचा सल्ला. बागेत कोणतीही फवारणी किंवा खत व्यवस्थापन करण्यापूर्वी आपल्या बागेची अवस्था, हवामान आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घ्या. एकाच उपाययोजनेचा उपयोग प्रत्येक बागेसाठी सारखा असेलच असं नाही. त्यामुळे स्थानिक कृषी अधिकारी किंवा तज्ज्ञाचा सल्ला घेणं नेहमीच फायदेशीर ठरतं. तर शेतकरी बांधवांना, आज आपण डाळिंबाची सेटिंग झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर माहिती घेतली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या डाळिंबीच्या बागेत सध्या कोणती अवस्था आहे, फळाची सेटिंग कशी झाली आहे आणि तुम्हाला कोणत्या समस्येचा सामना करावा लागत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी शेतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी राहा आणि आपल्या शेतीची मनापासून काळजी घ्या. जय जवान, जय किसान. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.